श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद असावा इतकीच आमची स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त आपल्यापैकी असंख्य भक्त असे आहेत जे मांसाहार करून स्वामींची सेवा करतात, स्वामींची भक्ती करतात, स्वामींना प्रसन्न करणारे असंख्य उपाय करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, नक्की आपण मांसाहार करून केलेली सेवा हे स्वामी स्वीकारतात का, किंवा त्यांचा प्रयत्न ही सेवा होते? आज मी तुम्हाला असा एक स्वामी अनुभव सांगणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी आपल्या चॅनलला शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघता आजचा हा अनुभव सोलापूर या गावातील स्वामींची परमभक्त सौ अनिता सदाफुले या ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सौ अनिता सदाफुले. अक्कलकोटपासून काही अंतरावर माझा अक्कलकोटचे मंदिर म्हणजे स्वामींचे मंदिर हे जरी जवळ असलो तरी मी मात्र स्वामींचे भक्त नव्हते. पण माझ्या सासूबाई ह्या स्वामींची खूप सेवा करायची. तर त्यांनी सर्वच देवांना वरती खूप श्रद्धा, लहानपणापासूनच त्या माळकरी असल्याचे परमार्थ असणारे होत्या. पण माझा देवावर इतका विश्वास नव्हता. मी देववादी असण्यापेक्षा कर्मवादी जास्त होते आणि माझ्या कर्मावर खूप विश्वास होता. मला माझ्या सासूबाईंचा खूप हट्ट होता की मी देखील स्वामी सेवा करावी, स्वामींची भक्ती करावी. माझ्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेले, मात्र तरीही मला मूळ काहीच नव्हतं. त्यामुळे सासूबाई मला सतत स्वामींची सेवा घेण्याची सल्ला द्यायच्या. पण मी मात्र नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असायचे. मात्र त्या दिवशी गुरुवार होता आणि नकळत मी घरात मांसाहार केला. ठरून किंवा मुद्दाम असं काही नव्हतं, नकळत माझ्याकडून मांसाहार झालं. आणि त्या दिवशी माझं आणि माझ्या सासूंचे खूप भांडण झाले. मात्र मी त्यांना स्वामी नसताना असं काही नसतंच, यातून बाहेर पडा असे माझ्या सासूबाईंना समजावत होते. मात्र तिथून त्यांनी माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं. मग मी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. असे 2 महिने उलटले. घरात एकमेकांचा पटतच नव्हतं. 2 महिने निघून गेल्यानंतर त्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आला. मी त्या दिवशी घरामध्ये मांसाहार केला आणि त्याच दिवशी असं योग आलं की संध्याकाळी आमच्या घरी स्वामींच्या पादुका आल्या. आमच्या घरच्या शेजारी असणारे एक काका आहेत. खरं तर स्वामींच्या पादुका यांच्या घरी येणार होत्या, मात्र त्यांचं वेळात त्यांच्या घरामध्ये सुयेरा आलं. त्यांच्या सुनेला बाळ झालं. सुयेरा असल्यामुळे त्या पादुका त्यांनी आमच्या घरी उतरण्यासाठी सांगितलं. आता मी मोठी सून असल्याने त्या पादुका मी स्वतःच्या डोक्यावर घेऊन घरातील रूममध्ये नेऊन ठेवला. खूप श्रद्धा असं काही नव्हतं, पण कर्तव्य म्हणून मी ते करत होते. मात्र त्या क्षणाला माझ्या मनात कुठेतरी भीती वाटत होती, कारण मांसाहार करून स्वामींजीच्या पादुका मी माझ्या डोक्यावर घेतल्या. मनात भीती होती, पण पुन्हा स्वतःला म्हणाले, असं काही नसतंच. लोक काहीही म्हणतात, स्वामी असतात, स्वामी आहेत, माझा विश्वास नाही, असं मी स्वतःच्या मनाला म्हणाले. तो दिवस गेला. पूर्ण आठवडा निघून गेला आणि त्यांच्या पुढच्या गुरुवारी एक भयानक प्रकार घडला. गुरुवारसुद्धा आणि गुरुवारच्या दिवशी माझा पूर्ण हातावरती काहीतरी पांढरे डाग आल्यासारखे मला जाणवलं. नक्की काय आहे मला कळेना. संध्याकाळपर्यंत माझ्या चेहऱ्यावर, पाठीवर, प्रत्येक ठिकाणी डाग उठत होते. चेहरा, माझा पूर्ण शरीर हे काहीतरी वेगळंच सांगत होतं. 2 दिवस मी ते सगळं काही सहन केला.
2 दिवसानंतर मी डॉक्टरांकडे गेली आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी मला हा कोडचा प्रकार असल्याचे सांगितले. खरे तर जसे त्यांनी कोडचे निदान केले मी अक्षरश भोवळ येऊन तिथेच पडले. मला काय करावे काहीच सुचेना. मी घरी आले. घरातले सगळे मला समजावत होते. त्या दिवशी पहिल्यांदाच सासूबाई माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी मला स्वामींना शरण जायला सांगितले. स्वामींची माफी मागायला सांगितले. तरीही माझ्या मनात विश्वास नव्हता. मात्र त्या रात्री साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले. महाराज स्वप्नात आले आणि स्वप्नात ते मला खूप बोलले. तो स्वप्नातला दृष्टांत झाला. मी सकाळी उठले. रात्रीचं संपूर्ण स्वप्न मी सासूबाईंना सांगितलं. मी खूप रडले आणि मग मी स्वामींच्या समोर बसले. स्वामींची माफी मागितली. त्यांना शरण गेले. पुन्हा माझ्या आयुष्यात असे काही मी कधीच करणार नाही असेही स्वामींना सांगितले. मात्र तरीही ते डाग वाढत होते. बऱ्यापैकी संपूर्ण अंगावरती पांढरे चट्टे उमटले होते. त्यानंतर 2 दिवस निघून गेले. माझ्या सासूबाईंनी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझ्या संपूर्ण अंगावर शिंपडलं. नंतर त्यांनी मला ते तीर्थ प्यायला दिलं. तिथून 1 वर्षभर मी मनापासून स्वामींची सेवा करत होती. कारण आता फक्त आणि फक्त माझ्या स्वामी सेवेवर विश्वास होता. आता स्वामी अशक्य हे शक्य करतील इतकं मला वाटत होतं. 1 वर्षभर मी घराच्या बाहेर पडले नाही. डॉक्टर म्हणाले यावर काही इलाज नाही, यावर काही उपायसुद्धा नाही. आता हे जे आहे ते स्वीकारावं लागेल. मला ते स्वीकारता येत नव्हतं. मात्र मी स्वामींना शरण गेले होते आणि 1 वर्षभर विश्वानी मनापासून सेवा केली. 1 वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिली. लग्नाला 9 वर्ष झाले आणि 9 वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिले. ज्या दिवशी मी ती बातमी आम्हाला कळाली तो दिवस गुरुवारचा होता आणि 9 महिन्यानंतर माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो देखील गुरुवारी झाला. सगळेच मला स्वामी तुला पावले असे म्हणू लागले. मी मनापासून आता स्वामींची सेवा करत होती. झालेल्या चुकाबद्दल मी दररोज स्वामींची माफी मागत होती. 1 ते 1.5 वर्ष उलटून गेले आणि तुम्हाला खरं सांगते, जिथे कोडवर निदान असतं, कोडवर काही पर्याय नसतो, तिथे माझे डाग होते हे हळूहळू पुसट होत गेले. मी फक्त आणि फक्त तारक तीर्थ हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचे, प्रशासन करायचे आणि दररोज अंगावर शिंपडायचे. त्यासोबत काही गावठी औषधी देखील केली आणि त्यामध्ये मला अनुभव आला. स्वामींची कृपा माझ्या पाठीशी राहिली आणि त्या इतक्या मोठ्या कोड आजारातून जिथे कुणीच बरा होत नाही किंवा त्या आजारातून कुणाला बाहेर पडताच येत नाही, त्या भयानक आजारातून मी बाहेर पडले. तुमचाही विश्वास बसणार नाही, मात्र आयुष्यातील ही सत्य घटना 9 वर्षांनी स्वामी बाळ दिले आणि माझा संपूर्ण आजार स्वामी दूर केला. ताई म्हणतात, मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगितले की जशी मी चूक केली तशी करू नका. मांसाहार करून कधीच स्वामी सेवा करू नका. स्वामी असतात, स्वामी बघतात, फक्त आणि फक्त भक्तांच्या पाठीशी स्वामी असतात. मनापासून सेवा करा. स्वामीला भक्ताला दुःखातून बाहेर काढतात आणि कितीही चुका केल्या तरी स्वामींच्या पदरात घालतात आणि स्वामींचा कृपया सर्व सुखाचा आनंदाचा आहे. स्वामींकडे एकच विनंती आहे की स्वामी जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी. प्रत्येक जन्मात मला तुमच्या चरणाचे विभूती मिळावे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अंगावर रोमांच उभे करणारा, अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.